वाढले मी, नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो कर्मभूमी जी याच्याच गावी, पडो देह माझा नमामि नमामि, पडो देह माझा नमामि नमामि. नमस्कार, माझं नाव राधा धनाजी पाटील, इयत्ता 7वी. कित्येक लढाया लढू, कित्येक बलिदान देऊन, त्यांची आहुती वाहून शेवटी स्वातंत्र्य आपल्या पदरी पडलं. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते ज्यानं कधी पारतंत्र्य पाहिले असेल, गुलामगिरीत राहिला असेल. स्वातंत्र्याचं मूल्यवर्णन एका शब्दात सांगता नाही, इतके मोठे आहे. आपण सर्वजण तर खूपच नशीबवान आहोत की आपण या स्वतंत्र भारतात जन्म घेतला. या बाकीच्या अडचणी, त्या पारतंत्र्याच्या गुलामगिरीच्या बेड्या आपल्या हातात नाही घेतल्या, याबद्दल तर आपण सर्वजण खूपच नशीबवान आहोत. मित्रांनो, भारत, हिंदुस्तान, इंडिया ही नावं फक्त तोंडावर जरी आलीत ना तरी याचं रक्त सळसळायला लागतं. आपली मान अभिमानाने उंचवते तेव्हा तो तिरंगा आपल्या समोर फडकवत असताना देशातील, आपल्या मनातील, प्रत्येकाच्या मनातील ती देशभक्ती, तो भावना, तो आदर्श पाहण्यासारखाच असतो. किसी ने खूब कहा है कि अपनी जान की दुश्मन को भी अपनी जान कहते हैं, कि अपनी जान की दुश्मन को भी अपनी जान कहते हैं. मोहब्बत के इसी मिट्टी से हिंदुस्तान कहते हैं, मोहब्बत के इसी मिट्टी से हिंदुस्तान कहते हैं. जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी, और जो आंखों में दिखाई दे उसे कहते हैं तूफान. और ऐसा एक हमारा देश है जिसे मैं मेहमानों को भी भगवान कहते हैं, जिसमें मेहमानों को भी भगवान कहते हैं. आपल्या भारताला ना सोन्याची चिडिया म्हटलं जातं. का बरं माहिती आहे? कारण आपल्या भारतासारखं समृद्ध, शेतीप्रधान, कृषीप्रधान दुसरा कोणता त्याग काही तर नाही हो. म्हणून कदाचित इंग्रजांना भारतातून पाऊल बाहेर टाकताना खूप त्रास झाला असेल. 1857ला चालू झालेला संग्राम, स्वातंत्र्य यज्ञ शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी शांत झालं. 26 जानेवारी 1950ला आपला भारत प्रजासत्ताक झाला. किती छान ना. पण तुम्हाला माहिती आहे, जरी भारत प्रजासत्ताक झाला असला तर ते कोणापासून, या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या इंग्रजांपासून, पण धर्मभेदापासून नाही, जातीभेदापासून नाही. ते कार्य तर अजून काळ सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लाल बहादूर शास्त्री, जवाहरलाल नेहरू यांसारख्या अनेक नेत्यांनी, समाजसेवकांनी खूप प्रयत्न केले स्वतंत्र भारताच्या सुराज्यात पडण्यासाठी. पण खंत याची वाटते अजूनही ते पूर्ण काम दुआस केलेलं नाही. ती हवी तशी प्रगती, तो हवा तसा स्वप्नातला भारत, स्वराज्य दिसत नाही. पूर्वी ना इनामापेक्षा इनाम हा शब्द भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा होता. पण आता भ्रष्टाचाराशी मैत्री करून इनामदारी विसरून गेलोय आपण. या भारताच्या सूर्याला आता गुन्हेगारीचं ग्रहण लागतंय. एवढंच नाही, पूर्वी पैका रुपया माहीत होता, पण आता काळा पैसा माहिती आहे. किती बदल झालाय. नाही, पण एक गोष्ट तर आहे ना की सत्ता आपल्या हातात आहे, भारतीयांच्या हातात आहे. मग असं का होतं? 52 सेकंद राष्ट्रगीत म्हटल्याने कोणी राष्ट्रभक्त व राष्ट्रप्रेमी होत नाही ना. फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीला वंदे मातरम म्हटल्याने कोणी राष्ट्रभक्त व राष्ट्रप्रेमी होतं. राष्ट्रभक्त होतं ते राष्ट्रभावनेच्या भावनेत, राष्ट्रभक्त होतं ते बंधुत्वाच्या भावनेत, राष्ट्रभक्त होतं ते भारत स्वतंत्र होण्यासाठी केलेल्या कित्येक प्रयत्नांनी. राष्ट्रभक्त बनता येतं ते कर्तव्यनिष्ठतेने, राष्ट्रभक्त बनता येतं ते इनामदारीने. जरा स्वतःला प्रश्न विचारा, आपल्यामध्ये ते गुण आहेत? आपण हे केलंय? आणि जर नसेल तर आपण देशभक्त आहोत का? प्रत्येकाला हे प्रश्न पडायलाच हवेत. एक ते देशभक्त आहे जे सजातीवर लढत असताना स्वतःच्या प्राणाची न पर्वा करता देशाचे रक्षण करतात. एक ते देशभक्त आहे जे महामारीच्या काळातही कर्तव्यनिष्ठ राहतात. एक ते देशभक्त आहे जे फक्त भारत, गुलामगिरीच काय, कोणत्याही गुन्ह्यात कोसू नये, झाडी जाळे वाढू नये म्हणून दिवस रात्र प्रयत्न करतात. आणि हो, आपल्या सर्वांचे उपस्थित, आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कार्यरत असणारे शिक्षक हे देशभक्त आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, यात आपला उल्लेख का बरं नाही? आपण कोठे कमी पडतोय? एकदा आपल्या व्यक्तिभावावर नजर टाकायला काय हरकत आहे? देशाचा देशभक्त म्हणून स्टेटस लावतच असतो ना. मग जरा मनातील देशभक्ती रुजवा, कारण ज्या दिवशी या देशाची युवा पिढी सुसज्ञ होईल, सुज्ञ होईल, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने भारत प्रजासत्ताक होईल, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने भारत प्रजासत्ताक.